सायुज्यता जोडी ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ झाली बोला याची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा विठाला आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी शिवे करता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग शिवेच्या संबंधाने उच्चारलेला आहे. अभंगाचा शब्दशः अर्थ असा आहे, महाराज म्हणतात संताला आलिंगन दिलं तर संताच्या आलिंगनामध्ये सायुज्य मोक्षाची प्राप्ती. जे 4 मोक्ष आहेत पैकी जो सर्वश्रेष्ठ मोक्ष आहे त्याला सायुज्य मोक्ष अथवा त्याला कैवल्य मोक्ष असं म्हणतात. त्या सायुज्य मोक्षाची प्राप्ती संताच्या आलिंगनामध्ये आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. तुकोबाराय म्हणतात असा विशेष करून संताचा महिमा आहे, पण तो महिमा वर्णन करणं अर्थात बोलणं शब्दाच्या वाणीच्याही पलीकडे आहे. झाली बोला याची सीमा. तुकोबाराय म्हणतात ज्या संताच्या आलिंगनामध्ये सायुज्य मोक्षाची प्राप्ती असे जे संत आहेत, असे जे महात्मे आहेत, असे जे भगवत भक्त आहेत, अशा साधूच्या संताच्या चरणाजवळ जगातली सर्व तीर्थ पर्व काळाचा विचार करून शुद्ध सुचिरभूत पुनीत होण्याकरता साधूच्या चरणाजवळ येतात. तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ असा विशेष करून संताचा महिमा आहे, पण तो महिमा वर्णन करणं बोलणं शब्दाच्या वाणीच्याही पलीकडे आहे. झाली बोला याची. तुकोबाराय म्हणतात ज्या संताच्या आलिंगनामध्ये मोक्ष प्राप्ती आहे, ज्या संताच्या चरणाजवळ जगातली सर्व तीर्थ पर्व काळाचा विचार करून येतात, अशा संताची महात्म्याची साधूची जर आपल्या जीवनामध्ये काही सेवा घडली तर तीच घडलेली सेवा संताची अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याला ती सेवा प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विढाला पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांच्याधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी आपुलिया विढाला विढाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. जसा प्रतिवर्षाप्रमाणे श्री संत सावता महाराज आणि श्री संत नामदेव महाराज या 2 संतांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालत असलेला आपला गेली 29 वर्षापासूनचा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज श्री संत निवृत्तीनाथ महाराज गाथ्याचं पारायण आहे.
उपस्थित असलेले सर्व भाविक माता भगिनी, तरुण मंडळी, ग्रामस्थ, भजनी मंडळी, पंचकृषीतून म्हणण्यापेक्षा तालुक्यातून, तालुका सोडून, चांदवड तालुक्यातले काही असल्यामुळे सोडून म्हटलंय, बाकीचे आहेत निफाडमधले, असा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला, भगवंताच्या साधू संताच्या थोरा मोठ्याच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला प्रतिवर्षाप्रमाणचा आपला हा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ आहे. त्या नामयज्ञामध्ये उपस्थित असलेली सर्व गुणीजन महाराज मंडळी, आमचे संगीतरत्न हरिभक्तीपरायण नळोबा महाराज आहेत. यावर्षी त्यांची विशेष उपस्थिती आहे. संगीतरत्न ऋषिकेश महाराज आहेत, मर्दंगाचार्य ओंकार महाराज, आपली सर्व भजनी मंडळी, विद्यार्थी आपलेच आहेत का, असा सर्वांच्या ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, सामाजिक, राजकीय, कृषी सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला आपला हा नामयज्ञ, त्याच नामयज्ञातली आजची ही 5व्या क्रमांकाची सेवा आपणा सर्वांच्या वतीने ती माझ्यापर्यंत दिलेली सेवा आहे. नाम सप्तामध्ये ज्याने ज्याने जी जी सेवा केली असेल, तनाने, मनाने, धनाने, कायेने, वाचेने, मनाने जी जी सेवा केली असेल, कुणी पारायणाची सेवा केली असेल, कुणी काकडा भजनाची, कुणी हरिपाठाची सेवा केली असेल, कुणी झाडलोट करत असेल, कुणी फक्त श्रवणापुरतच येत असेल, कुणी अन्नदानाची सेवा केली असेल, कुणी आर्थिक सहाय्य केलं असेल, कुणी कीर्तनकाराचं सौजन्य घेतलेलं असेल. आजचं सौजन्य कोणाचं आहे? कारण त्यांचं नाव घ्यावं लागेल. पुन्हा घोळ घालाय बसले. श्रीमान सुनील गंगाधर जगताप, श्रीमान भारत केदू राऊत आणि श्रीमान सुरेश कारभारी जाधव यांच्या तिघाकडं आजचं कीर्तन सेवेचं ते आहे तर की तिघा. चला, असो, विनोदाचा भाग सोडून द्या. असा सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होणारा आपला नामयज्ञ, त्यातील आजची ही सेवा. जास्त प्रस्तावना सांगून वेळ घेत नाही. आता वाजलेत 10ला 10 मिनिटं कमी आहेत. आहे त्या वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही आता दिसताय असेच राहिले. विठाला तुकोबारा या अभंगामध्ये संताचा विशेष करून महिमा वर्णन करतात. पण तुमच्या माझ्या दृष्टीने विचार केला, म्हणजे जीवाच्या दृष्टीने विचार केला, तर जीवाला संताचा महिमा यथार्थ वर्णन करता येईल असं, जीवाला सहज संत कळतील असं नाही, आणि त्यांचा यथार्थ महिमा वर्णन करता येईल असंही नाही. का? त्याचं कारण सांगतो. आपल्यापैकी काही अशी भाग्यवान मंडळी असतील की कदाचित त्याच्या पूर्वपुण्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एखाद्या साधूची, एखाद्या महात्म्याची, संताची भेट सुद्धा कदाचित झाली असेल. पूर्वपुण्यामुळे एखाद्या महात्म्याचा सहवास घडला असेल, पण सहवास घडला, संगती घडली, तरी सुद्धा त्यांची योग्यता, त्यांचा अधिकार लक्षात आलाच असेल असं सांगता येत नाही. का बरं? संगत घडते पूर्वपुण्याने, सहवास घडतो, पण त्यांची योग्यता, त्यांचा अधिकार लक्षात येईलच असं घडत. का बरं असं घडतं? त्याचं कारण सांगतो. बऱ्याच वेळेला व्यावहारिक दृष्टीने जीवन जगताना महात्मे जे असतात, संत असतात, तुमच्या माझ्यासारखं जीवन जगतात, वेगळं काही नसतं. त्यांचं खाणं पिणं, चालणं बोलणं, राहणं उठणं बसणं आपल्यासारखंच असतं. साधूचं का आपल्यापेक्षा वेगळं असतं? आपल्यासारखंच असतं, वेगळं नसतं. खाताना आपल्यासारखंच, बसताना, चालताना, उठताना आपल्यासारखं जीवन आहे. व्यावहारिक दृष्टीने जीवन जगताना संत महात्मे सामान्य जीवाप्रमाणे जीवन जगत असतात. म्हणून सहवास घडला, पण सामान्य व्यावहारिक दृष्टीने जर विचार केला त्या जीवनाचा, तर आपल्याबरोबर बोलतात, आपल्याबरोबर संगत घडूनही व्यावहारिक दृष्टीने त्या जीवनाचा विचार केला तर त्यांची योग्यता, अधिकार लक्षात येईल असं. व्यावहारिक दृष्टीने जीवन जगताना जरी महात्मे सामान्य जीवाप्रमाणे जीवन जगत असतील, म्हणून त्यांची तुलना सामान्य जीवाप्रमाणे कधीच करता येत नाही.
संतनवती जगा माणसाच्या सारीने संतनवती जगा माणसाच्या सारीने संतनवती जगा माणसाच्या सारीने संतनवती जगा माणसाच्या सारीने समुद्र नदी संतनवती जगा माणसाच्या सारीखे. कशाप्रमाणे महाराजांनी इथं पुढं 2 उदाहरणं दिलीत. काय? समुद्र नदी नव्हे पैदा. समुद्राला नदी कधी समजू? पाषाण म्हणून नये लिंगा. भगवान शंकराचं लिंग आहे, त्या भगवान शंकराच्या लिंगाला पाषाण कधी म्हणू? तसं संतनवती जगा माणसाच्या सारीखे. का? महात्मा तो महात्मा आहे आणि सामान्य जीव तो सामान्य जीव आहे. महाराज म्हणतात व्यावहारिक दृष्टीने जीवन जरी साधूचं आणि आपलं सारखं असेल म्हणून त्यांची तुलना कधी सारखी होत नाही. त्यापेक्षा तुकोबाराय पुढे जाऊन बोलले. तुका म्हणे तैसे संत निजन दोन्हीशी समान कोण आहे. दोन्हीशी समान कोण आहे. तुका म्हणा तुका म्हणे तैसे. तैसे म्हटलं की प्रश्नचिन्ह आहे. कैसे त्या अभंगात अगोदर बरेच दृष्टांत दिले म्हणून मला वाटतं तैसे. काय दृष्टांत दिली? पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी. बघा, दोन्हीची निर्मिती पृथ्वीच्याच खाणीतून आहे. हिराही निघतो, गारगोटी पृथ्वीच्या खाणीतून आहेत. हिऱ्याची निर्मिती तिथून आहे. हिरा पाहिला का आपण? हिरा नावाचं रत्न नाही, त्याची किंमत जग मोलाची आहे. पृथ्वी मोलाची किंमत आहे. कशाची? पाहिलाय का आपण? पाहिला असला तर होय म्हणा, नाही तर नाही म्हण, नाही तर असं करा, असं काहीतरी करा. हिरा पाहणं तसं वारकऱ्याच्या भाग्यात नाही. पण हिरा नावाचा माणूस तर पाहिला असेल. माणसं म्हणतात आमच्या गावात बोय एवढा हिरा असला तर हिरा पाहिला असेल एखादा. चला, हिरा नावाचं रत्न आहे, त्याची निर्मिती पृथ्वीच्या खाणीतून आहे. गारगुटीची निर्मिती पृथ्वीतूनच च्या खाणीतून आहे. पण दोन्हीची तुलना किंमत सारखी होत. त्यापेक्षा महाराज पुढे जाऊन बोलले, दह्याची अंगी निघे ताकलोनी एका मोले दोन्ही मागू नये. दह्यातूनच एका बाजूला लोण्याचा गोळा निघतो आणि एका बाजूला ताक निघतं. पण ताकाच्याच भावात किमतीत मागितला लोण्याचा, काय दिल का म्हातारी? नाही देणार. दोन्हीची निर्मिती दह्यातून आहे पण तुलना सारखी होत नाही. तसे अनेक दृष्टांत दिले. शेवटी तुकोबाराय म्हटले, तुका म्हणे तैसे संतांनी जन. व्यावहारिक दृष्टीने जीवन सारखं असेल पण दोन्हीची तुलना कधीच सारखी होत का? महात्मा तो महात्मा आहे, सामान्य जीव तो. असे जे महात्मे असतात, संत असतात, भगवत भक्त असतात, ते जीवाला सहज कळतील असं नाही आणि जीवाकडून त्यांचं यथार्थ वर्णन होईल असं नाही. मग कुणी असं म्हणेल महाराज जीवाला संत कळतील असं, जीवाकडून त्यांचं यथार्थ वर्णन होईल असं. मग जीवाकडून वर्णन होत नाही, जीवाला संत कळत नाही, मग जीवाने संताचं वर्णनच करायचं नाही का? करायचं. का करायचं? भगवान सांगतात म्हणून करायचं. कोण सांगतंय? भगवान सांगतात म्हणून करायचं. का? भगवान म्हणतात अर्जुना वाचेला विश्रांती प्राप्त व्हावी वाटते. कशाला? वाचेला विश्रांती प्राप्त व्हावी वाटते अर्जुना, तर तू तुझ्या मुखाने साधूची कथा कर. कोणाची कथा?
जेथ वाचा विसावे ते साधू कथा. अर्जुना, वाचेला विश्रांती प्राप्त व्हावी वाटते तर अर्जुना तू तुझ्या मुखाने साधूची काय कर, कथा कर, साधूचं वर्णन कर. भगवान सांगतात त्यावेळेला अर्जुनाने प्रश्न केला, भगवान ज्या साधूची कथा केल्यानंतर वाचेला विश्रांती प्राप्त होते पण त्यांची काही लक्षणं. मग भगवंतानी लक्षणं सांगितली त्याची. महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रितः. या श्लोकामध्ये जे भगवंतानी काही महात्म्याची लक्षणं सांगितली त्यापैकी काही लक्षणाचं वर्णन आपण सुद्धा करू शकतो. कुठपर्यंत? महान आत्मा यशस महात्मा, जो भगवंताचं अखंड चिंतन करतो, ध्यान करतो, नामस्मरण करतो, भक्ती करतो, आपण म्हणतो हा कोण आहे? महात्मा. इथपर्यंत वर्णन करू शकतो. पण भगवान म्हणतात अर्जुना, जे दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत. किती? दैवी संपत्तीचे जे 26 गुण आहेत, त्या दैवी संपत्तीच्या 26 गुणाचा आश्रय ज्या साधूने केलेला आहे किंवा त्या दैवी संपत्तीच्या 26 गुणाचा अंतर्भाव ज्या महात्म्याच्या ठिकाणी होतो त्याला महात्मा असं म्हणतात. मग ते दैवी संपत्तीचे 26 गुण कोणते? त्याचा अंतर्भाव साधूच्या ठिकाणी कसा होतो किंवा त्या 26 गुणाचा आश्रय साधूने कसा केलेला आहे, हे कीर्तनात गाणे कविता ऐकून मेळ लागणार नाही. मायेचा सागर, बापाचा डोंगर, मित्र, गारवा, वनवा, जिजू जिजू, पाठीचा काना असा भंगार माल ऐकून 26 गुणाचा मेळ लागणार नाही. विठाला कीर्तनामध्ये बाचकाळ चाळे करून वाकडं तिकडं डोंगान हलवून हे मेळ लागत नसतो. सध्या ते मूर्खाचा बाजार चला तुम्हाला ना दे त्याचा. लोकाला आता परंपरेचं ऐकण्यापेक्षा कॉमेडी ऐकण्यात मजा लागते. पण एक दिवस असा येईल की तुम्हाला सुद्धा वाटेल की आपलं जुनं ते सोनंच असतं. किती असतं हे? आतापर्यंत किती गाणे आले आणि किती गेले. आता ते लावलं तर हे ते बंद कर असं म्हणतोय माणूस. तेवढ्या पुरतं असतं कोणतंही गाणं. कीर्तनातलंच काय, कोणचं पिक्चरचं जरी एखादं आलं तेवढ्या पुरतं त्याचं ते आकर्षण असतं. पण काही काही त्याच्यावरच विठाला त्या दैवी संपत्तीचा अंतर्भाव साधूच्या ठिकाणी कसा होतो याचं जीवाला सहज वर्णन करता येणार काय येणार नाही त्याचं कारण सांगतो. जगामध्ये काही महाराज निरुपम गोष्टी आहेत की आपण आहे तशा जाणू शकत नाही आणि आहे तसं वर्णनही करू शकत नाही, त्याला निरुपम गोष्ट म्हणतात. अशा काय काय गोष्टी आहेत सांगतो तुम्हाला. सूक्ष्मात सूक्ष्म जगात काय आहे असा जर आपल्याला कोणी प्रश्न केला, सूक्ष्मात सूक्ष्म काय आहे असा जर प्रश्न केला तर आपल्याकडे उत्तर काय असतं? अणु. अणु सूक्ष्मात सूक्ष्म आहे. अणु हे आपल्याकडे उत्तर आहे. सूक्ष्मात सूक्ष्म काय आहे? अणु. पण किती सूक्ष्म आहे विचारलं तर हाय थोडं जवळ आलंय. चला, किती सूक्ष्म आहे अणु? सुईचं टोक आहे. कशाचं टोक आहे? आलं डोळ्यासमोर. कपडे शिवायची सुई आली का डोळ्यासमोर? सुई नाही पण टोक म्हटलं की डोळ्यासमोर आलं. अन का पुढं आहे का? त्या सुईच्या टोकाचे 100 भाग केले. किती? त्याच्यातल्या 100व्या भागाला म्हणतात काय? आता सुईचं टोक म्हटलं की डोळ्यासमोर आलं म्हणजे कल्पना केली डोळ्याने, पण त्या सुईच्या टोकाचे 100 भाग केले त्याच्यातल्या 100व्या भागाला म्हणतात. आता त्याची दृष्टी कल्पना करते का? त्याला निरुपम गोष्ट असं आहे तशी जाणू शकत. किंवा दुसरं उदाहरण पहा. व्यापकात व्यापक काय आहे असा जर प्रश्न केला तर आपल्याकडे उत्तर आहे काय? आकाश. त्याला शास्त्रामध्ये महतो महियान म्हणतात. व्यापकात व्यापक आहे आकाश. किती व्यापक आहे? त्याच्या पुढे आपली दृष्टी जात, बुद्धी काम करीत. आपल्या दृष्टीने जगात व्यापकात व्यापक आहे
आकाश. ऐका थोडस, आकाश एवढं व्यापक आहे, पण ज्ञानोबाराय म्हणतात ते आकाश भगवंताच्या स्वरूपात लपंडाव खेळतं. नभ तुझं माझी खेळे लपी थपी, ज्ञानोबाराय म्हणतात. बघा, आकाश एवढं व्यापक आहे, ते भगवंताच्या स्वरूपात काय खेळतंय? लपालपी तर कळते ना, लपंडाव खेळतंय. ज्ञानोबाराय म्हणतात आकाश भगवंताच्या स्वरूपात लपंडाव खेळतं. मग तो भगवान किती व्यापक असेल, कल्पना होती का? आपल्या दृष्टीने व्यापक आकाश आहे, ते ज्याच्या स्वरूपात लपंडाव खेळतं तो भगवान किती व्यापक, कल्पना होत? आणखी ऐका थोडंसं पुढं. एवढा व्यापक भगवान आहे, पण तो भगवान सांगतोय अर्जुना, त्या साधूचं चित्त, महात्म्याचं चित्त एवढं व्यापक आहे की त्या साधूच्या चित्ताने मला सुद्धा काय घातली? गवसणी घातली. जयाचे चित्त गवसनी व्यापका मज. बघा, आपल्या दृष्टीने व्यापक आहे आकाश, ते ज्याच्या स्वरूपात लपंडाव खेळतो तो भगवान किती व्यापक, आणि त्या व्यापक भगवंताला ज्या महात्म्याच्या चित्ताने गवसणी घातली, त्या महात्म्याची व्यापकता केवढी, कल्पना होत नाही. विडाला एवढा व्यापक भगवान, पण एवढा व्यापक असलेला भगवान तरी सुद्धा महात्म्याच्या चित्ताने त्याला काय घातली? गवसणी घातली. चरित्र रोज ऐकतो तुम्ही सावता महाराजाचं. साठविला दाता त्रैलोक्याचा दाता, जो आकाशापेक्षाही व्यापक आहे, त्याला ज्यांनी हृदयात साठवलं त्यांची व्यापकता केवढी, कल्पना होती का? कल्पना होत? आपल्यात काय साठवू शकते? अर्धीचत पूर्जा झाली तरी ह्या गाव त्या गाव होतंय ते. हो, काय साठवू शकतो आपण? साठविला दाता त्रैलोक्याचा दाता साठवला. ती महात्म्याची उंची, ती व्यापकता आहे. त्या योग्यतेचे संत महात्मे जीवाला कळतील असं नाही, आणि जीवाकडून त्यांचं वर्णन होईल असंही नाही. विडाला आपला विषय सोडून द्या आता. हे आता आपल्यापर्यंत सांगत होतो, आपला विषय स्टॉप करू. जगद्गुरु तुकोबाराय सारख्या संतांनी म्हणावं, झाली बोलायाची सीमा. आपला तर विषय सोडा आता. पण तुकोबाराय म्हणतात मी संताचा महिमा वर्णन करू गेलो तो शब्दापुरी पडतात, शब्द सुचत नाही. बोलण्याची सीमा, हद्द, बाउंड्रीज संपते. झाली बोलायाची नुसतं तुकोबाराय म्हणतात झाली बोलायाची सीमा असं नाही. मग आपल्या वारकरी संत परंपरेमध्ये 108 संताची जी मालिका प्रमाणभूत मानलेली, त्या 108 संताच्या मालिकेमध्ये सर्वात उच्च स्थान आहे ते ज्ञानोबारायचं आहे. कोणाचं? का? ज्ञानदेव वैष्णव मोठा. आता मी फक्त तुम्हाला 1 मिनिटात ज्ञानोबारायचा अधिकार सांगतो. फक्त ज्ञानोबाराय संत मालिकेतले सर्वात ज्यांचं स्थान उच्च आहे. 1, वैष्णवात मोठे ज्ञानदेव वैष्णव मोठा. 2, परंपरेने योगी आहेत, नैष्टिक ब्रह्मचारी, साधकांचे योग्यांची माऊली. त्यापेक्षा सांगतो, सर्व संतांनी ज्ञानोबारायला जे प्रशस्ती पत्र दिलं, ज्ञानोबारायला सर्व संतांनी जे प्रशस्ती पत्र दिलं, ते तुम्हाला मला जे विशेषण लावतात ना लोक, पदव्या देतात का नाही आपल्याला पत्रिकेत, तसले विशेषण नाही ज्ञानोबारायला, तसले प्रशस्ती पत्र. आता आपल्याला काय असतात प्रशस्ती पत्र, विशेषण? रामायणा, भागवता 4, विनोदा, गायना 4, वाणी, ज्ञान, प्रज्ञा, चक्षु, कीर्तन, केसरी, शास्त्री, महंत, महामंडलेश्वर, गडकरी, फडकरी, मठाधिपती, काय काय असतील नसतील ते. चला, हे काही विद्यापीठातला माल नाही. कार्यकर्त्याला सुचलं, दिली पदवी टाकून, लागली राहिली तसेच, असं आहे ते. ज्ञानोबारायला असल्या बोगस प्रशस्ती पत्र नाही. प्रत्येक संतांनी वर्णन केलंय ते काय म्हणून केलंय. तुकोबाराय म्हटले, आतापर्यंत जे जे ज्ञानी झाले, आतापर्यंत जे जे ज्ञानी झाले त्या सर्व ज्ञानी यांचे माऊली तुम्ही कोण? ज्ञानी यांचा गुरु राजा महाराज. उन्नती ज्ञानदेव तुम्हाईसे. उन्नती ज्ञानदेव तुम्हाईसे.
म्हणतात सर्व ज्ञानियांचे तुम्ही कोण आहेत? राजे आहेत. सर्व ज्ञानियांचे तुम्ही गुरु आहेत. कोणाचं मत आहे? तुकोबरायचं. चला नामदेव महाराजाकडं. नामदेव महाराज म्हणतात माऊली उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी सांग देव. नामदेव महाराज म्हणतात माऊली तुम्ही उपजताच कसे आहेत? बघा ज्ञानोबराय आले अवतार कार्यात, नंतर संस्थेत चातुर्मासात, आणि मग ज्ञानी झालेले आहेत का? ज्ञानोबराय तसं नाही. ज्ञानोबराय उपजताची, त्याच्यापेक्षा सांगू ज्ञानोबराय उपजत ज्ञानी आहेत म्हणण्यापेक्षा ज्ञानोबरायच्या रूपानेच ज्ञान अवताराला आलं म्हटलं तर वावग नाही. हे कोणाचं मत आहे? हे नामदेवरायचं मत आहे. चला पुढं जनाबाईचं मत आहे. ज्ञानाचा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हे जनाबाईचं मत आहे. ज्ञानोबरायचं ज्ञान जनाबाई म्हणते कशासारखं आहे? सागरासारखं. सागराला उपमा आहे का? म्हटले सागर केवढा हो? नांदूर मधमेश्वर सारखा. असं आहे का? जायकवाडी सारखा, उजनी सारखा नाही. सागर हा सागरासारखा. तसं ज्ञानोबरायचं ज्ञान सागरासारखं आहे. त्याला दुसरी कोणाची उपमा द्यायला नाही. जनाबाईचं मत आहे. ज्ञानाचा सागर नामदेवराय उपजताची, तुकोबराय ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. चला पुढं. रामया जनार्दनाने वर्णन केलं. कुणी केलं वर्णन? रामया जनार्दनाने. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. म्हणून अवतार पांडुरंग पण नाव ठेविले ज्ञानी. हे कोणाचं वर्णन आहे? रामया जनार्दनाचं वर्णन. एका जनार्दनाने प्रशस्ती पत्र दिलं. ज्ञानियांचा शिरोमणी शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचं मत आहे. नाथ महाराज म्हटले आतापर्यंत जे जे ज्ञानी झाले त्या सर्व ज्ञानियांचे माऊली तुम्ही कोण आहेत? शिरोमणी. ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्य स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. हे नाथ महाराजाचं मत आहे. अशी सगळ्या संतांची प्रमाण आहेत. असे सगळ्या संतांचे प्रमाण आहेत, पुरावे आहेत. आता सगळ्या संतांचे सांगत बसत नाही. शेवटचं तुम्हाला प्रमाण सांगतो. स्वतः भगवंतानी वर्णन केलं. कोणाचं? ज्ञानोबरायचं. बाकीच्याचा विषय सोडा. आता समाधी सोहळ्याच्या प्रसंगामध्ये स्वतः भगवान म्हणतात देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. बघा हे स्वतः भगवंताने म्हणावं. देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. किंवा ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. बघा सर्व संतांनी भगवंतानी ज्यांचं वर्णन ज्ञानी म्हणून केलं. तुम्हाला आता अधिकार लक्षात आला? जे परंपरेने योगी नैष्ठिक ब्रह्मचारी ज्ञानी साधकांचे मायबाप योग्यांशी वैष्णवात मोठे संत मालिके ज्यांचं उस्ते स्थाने ज्ञानियांचा राजा उपजताची ज्ञानी ज्ञानाचा सागर ज्ञानियांचा
हा ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तो ज्ञानाचीच मूर्ती, हे भगवंतानी असं सर्व संतांनी वर्णन केलं. आता ज्ञानोबरायचा अधिकार लक्षात आला. पण तेच ज्ञानोबराय काय म्हणतात ते ऐका. आता या उंचीचे ज्ञानोबराय आहेत, पण ज्ञानोबराय म्हणतात खरे जे संत आहेत. कोण म्हणतंय आता? ज्ञानोबराय म्हणतात जे खरे संत आहेत, खरे जे महात्मे आहेत, खरे जे साधू आहेत, त्यांचं जर मी वर्णन करू गेलो तर मी केलेलं त्यांचं वर्णन, मी केलेली त्यांची स्तुती ती योग्य होईलच असं नाही. हे कोण म्हणतंय? हा ज्ञानोबराय म्हणतात मी केलेलं वर्णन, मी केलेली स्तुती योग्य होईल असं. मग ज्याच्या हरिपाठच पाठ नाही त्यांनी वर्णन केलेलं काय योग्य होईल? ज्याचे हरिपाठ काकडा पाठ नाही त्यांनी कीर्तनात साधूचं वर्णन केलेलं काय होईल? हा ज्ञानोबराय म्हणतात मी केलेलं संताचं वर्णन कशाप्रमाणे होईल? एक दृष्टांत दिला इथं. 15.5 रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी. इथं ज्ञानोबरायने दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात सोन्याचा बनवलेला अलंकार आहे. कुठलाही अलंकार घ्या. कशाचा बनवला? सोन्याचा बनवलेला अलंकार आहे. त्या सोन्याच्या बनवलेल्या अलंकाराला वरून थोडं थोडं पितळाचं तांब्याचं पॉलिश दिलं त्या अलंकाराला, तर एकदम उठून दिसेल का नाही? दिसल का नाही? आणखी थोडा उठून नाही तर मी थांबतो थोडाफार विचार करा मग सांगा. अहो सोन्याचा अलंकार आहे, त्याला पितळाचं तांब्याचं पॉलिश दिलेलं योग्य दिसणार? बरं थोडा थोडा चिखलाचा लेप दिला तर योग्य दिसणार? योग्य होणार? हे आलं लक्षात. ज्ञानोबरायने तो दृष्टांत दिला. 15.5 रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी. मी केलेलं वर्णन कसं होईल? त्या संताचं त्या सोन्याच्या अलंकाराला पॉलिश दिल्या प्रमाणे. त्यापेक्षा वर्णन करण्यापेक्षा ज्ञानोबराय म्हटले मी एकच करतो. काय? उगाच माथा ठेवी जे चरणी हेच भले. त्यांचं वर्णन करण्यापेक्षा मी एकच करतो, त्यांच्या चरणावर माथा ठेवतो. उगाच माथा ठेवी जे चरणी हेची भले. उगाच माथा ठेवी जे चरणी हेची भले म्हणणारे हबप ते ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात उगाच माथा ठेवी जे चरणी हेची भले. तुकोबराय म्हटले झाली बोला याची सीमा. चला पुढं. कुणी म्हणेल नसल ज्ञानोबराय तुकोबरायला संताचा महिमा वर्णन करता आला. स्वर्गाधिक ब्रह्माधिक देवेत. महाराज म्हटले न कळे साचार ब्रह्माधिका. ब्रह्माधिक देवांनाही साधूचा महिमा कळल असं. बर कुणी म्हणल नसल स्वर्गाधिक ब्रह्माधिक देवाला वर्णन करता आला, नसल ज्ञानोबराय तुकोबरायला वर्णन करता आला. पण आज समाजामध्ये शब्द पांडित्य करणारे काही थोडे आहेत का? शब्द ज्ञानी काही थोडे आहेत का? हो महाराज असे काही वक्ते आपल्या वाणीने हजारो नाही लाखो समाजाला काय करून घेतात? हा त्यांचं आकर्षण करून घेतात ना. कशाच्या जोरावर? शब्द पांडित्याच्या जोरावर. अहो महाराज जे लाखो समाजामध्ये शब्द पांडित्य करतात, शब्द ज्ञान सांगतात, ते तर चालता चालता महिमा वर्णन करतील का नाही? शाब्दिकाचे काम महाराज म्हणता शाब्दिकाचे काम नाही, शब्द पांडित्याचं ते काम नाही. कशाप्रमाणे पुढे दृष्टांत दिला? बहु दुधड जरी तरी होईल काय? हा भरपूर दूध देणारी गाय आहे, म्हैस आहे म्हणून ती कामधेनू होत नाही, किंवा कामधेनू एवढं दूध देत
नाही, आता इथं महाराजांनी गाईचा आणि म्हशीचा उल्लेख केला. बहु दुधड जरी झाली तरी होईल काय. बघा, पण आता हे कलियुग आहे. कलियुगात काही काही पुढं डोकं लावतात माणसं. संत साहित्याच्या शास्त्राच्याही पुढं डोके लावतात काही काही. एखादा म्हणेल महाराजांनी गाईचा आणि म्हशीचाच उल्लेख केला इथं. बहु दुधड जरी. बघा, आता काहीच्या 40-40 लिटर देणार आहेत काय, म्हणून तरी त्या कामधेनू होत नाही किंवा कामधेनू एवढं दूध देत नाही. पण उद्या असं डोकं लावलं एखाद्याने, महाराजांनी गाईचा आणि म्हशीचा उल्लेख केला, पण एखादा जर असा म्हटला 10-20 खंड्याच म्हणतात की इकडं, 10-20 खंड्या शेळ्या जरी एकत्र आणल्या तर त्या नाही काही दूध देणार. कोणा इतकं असं उद्या कुणी डोकं लावू नये म्हणून महाराजांनी दुसरं प्रमाण उच्चारलं. परित्या निराळ्या कामधेनो, परित्या निराळ्या कामधेनो, परित्या निराळ्या कामधेनो, परित्या निराळ्या कामधेनो, उदाहरण नाही मैसिया मैसिया, उदाहरण नाही मैसिया, परित्या निराळ्या कामधेनो, परित्या निराळ्या कामधेनो, परित्या निराळ्या कामधेनो, परित्या निराळ्या कामधेनो. आता उदंड शब्द तिन्हीकडे लावायचा. उदंड त्या गायी, उदंड त्या म्हशी, उदंड त्या शेळ्या. या सगळ्या जरी शेळ्या म्हशी गायी उदंड एकत्र केल्या तरी महाराज म्हटले परित्या निराळ्या. कामधेनू ती कामधेनू, जर्सी ती म्हैस ती, शेळ्या त्या शेळ्या, परित्या निराळ्या. आलं लक्षात. तसं समाजामध्ये किती शब्द पांडित्य मिरवणारा असेल, पण संताचा महिमा वर्णन करणं शाब्दिकाचे काम. ऐका, शाब्दिकाचे काम नाही. नकळे साचार ब्रह्मादिका. माऊली म्हणतात उगाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. आणि तुकोबराय म्हटले झाली बोला याची. तुकोबराय म्हटले शब्द अपुरे पडतात संताचं वर्णन करताना. शब्द सुचत नाही. बोलण्याची सीमा, हद्द, बाउंड्री संपते. झाली बोला याची सीमा. पण तुकोबराय जिथपर्यंत शब्द सुचतात, जिथपर्यंत वाणी बंद पडत नाही, जिथपर्यंत शब्द सुचतात तिथपर्यंतच आम्हाला संताचा महिमा वर्णन करून सांगा म्हटल्यानंतर तुकोबारेंनी कमी वर्णन केला. जिथपर्यंत शब्द सुचतात तिथपर्यंत. कसं? भजन करा. एक दृष्टांत देतो. विठाला आता कलियुगामध्ये काही रूढी परंपरा चालू झाल्या, नवीन, पूर्वी नव्हत्या. जरा 30-40 वर्षाचा मागचा काळ पाहिला. 30-40 वर्षाच्या मागचा काळ पाहिला तर त्यावेळेची परंपरा अशी होती, गावामधला एखादा भजने गाणार आहे, वाजवणार आहे, एखादा साधारण कीर्तनकार, प्रवचनकार आहे, ते जर गेले सप्त्याला नाही तर त्यांच्या दशक्रिया विधीला कीर्तन म्हणा, प्रवचन ठेवण्याची पद्धती, परंपरा होती पूर्वीचं सांगतो. आता काही तसं बंधन. ते गेलेलं कोणी असो, त्याच्या गळ्यात माळ असो अथवा आळंदी पंढरीची त्र्यंबकची वारी केलेली असो अथवा ज्ञानेश्वरी गाथा वाचलेली असो अथवा एकादश सोमवार केलेली असो अथवा पाळलेली असो अथवा कीर्तन प्रवचन ऐकलेलं असो अथवा सप्त्यात वर्गणी, असा जरी पीस असला आणि तो जर गेला पुढं तरी त्याच्याही 10व्याला प्रवचन लोक ठेवतात. आता त्याच्या कुटुंबाची एक खोळी कल्पना असती, त्यांचा झाला तर झाला काय उद्धार. आयुष्यभर काहीच केलं नाही, आळंदी पंढरी पाहिलं नाही, ज्ञानेश्वरी गाथा नाही, मुखात नामस्मरण नाही, कानाव कधी हरी कीर्तन, अन्नदान नाही, दान धर्म नाही, परमार्थातलं कुठलं कर्म नाही, सगळं निषिद्ध कर्म आयुष्यभर केलं. एका प्रवचनाने काय वटकान लागणार? हो, आयुष्यभर सगळं वाईटच केलं, एका प्रवचनाने काय दिवा लागणार आहे? पण कल्पना असती, ठेवतात, बॅनर छापतात, काही काही लोक चौकात लावतात,
कोणी वैकुंठवासी, कोणी कैलासवासी, कोणी स्वर्गवासी, जिकडं छापाय जाते आणि त्याच्याकडे जेव मायन असेल त्या वासी. आता जातात 70% नरकवासी, पण असा काही कोणीच्या प्रेसमध्ये मायना नाही, त्याचाही धंदा बसन ना. जातात 70% तिकडंच नरकवासी, पण तसं छापीत नाही कोणी. ते ठेवतात प्रवचन. आता ते आमची महाराज मंडळी गुंडाळ असतात, चॅप्टर असतात. बरं, 10व्याचं प्रवचन म्हटलं त्याला लवकरच उरकून यावं लागतंय. त्याच्यामुळेच मी ते कुठं सोडून दिलेलं आहे, करीतच नाही. आपलं फोन आलं मला सवडत नाही म्हणायचं. कारण कधी कधी काय होतं, वातावरण नसतं ते, वातावरण नसतं ते. आणि मग उगाच चिमट देऊन सांगायचं म्हणजे ते पाकिटासाठी केल्यावाने होतं ते. म्हणून मी आपलं 1-2 केले आणि म्हणलं हे सोडूनच द्या त्याच्या मायला, नकोच. बरं आहेत आता त्याच्याकरता स्पेशल काही गडी चलून द्या, त्यांचं बी तिकडं साधलं पाहिजे. विठाला विठाला. मग त्याला लवकर जावं लागतं. बरं, आता ज्या गावात ज्या ठिकाणावर जायचंय, मग आमची महाराज मंडळी कसं असतात, तिथं गेल्यावर एखादा जर दिसलाच, जय हरी, इथलेच आहेत का? हो इथलाच मी. काय म्हणत होते हो त्यांना? मग ते सांगतात बा, तात्या म्हणत होते, अण्णा, भाऊ, दादा, नाना काय म्हणत होते ते. मग त्यांनी काय एकदा ज्ञानेश्वरी पुढे घेतली, एखादी ओवी नाही तर श्लोक घेतला, तेवढं घ्यायचा असतो. त्याचं चिंतन केलंच पाहिजे असं काही नसतं तिथं. हां, ते फक्त घ्यायचं असतं ते. आता आमच्याकडं निळोबा महाराजाला माहिती आहे, महादेव महाराज, त्यांचं काय असा नियम नव्हता. त्या परिसरातले सगळे प्रवचनं तेच करायचे संगमेश्वराव. पण त्यांचं असं नव्हतं, जो श्लोक पुढे येईन त्याचं चिंतन करायचं. ते एवढंच म्हणायचे, हे मेलाय. मग ते आता रिटिक माणूस होता. हे मेलाय म्हणजे ह्याच्या काय ओव्यात ठेवलेलं नाही त्या ज्ञानोबारांनी करून, ह्याचे काही श्लोक नाहीत. उगत त्या अनुषंगाने घ्यायचा असतो. हा अंतकालेचे मामेव, त्या अनुषंगाने घे. शरीर जाता घवे नाशिव. हा, आणि कोणाच्याच काही 10व्याचे अभंगन ते करून ठेवलेले नाहीत. ते जो श्लोक येईल त्याचं चिंतन करायचे, प्रवचन करायचं ना. आणि ठराविक ऐकणारी माणसं ते चिंतन ऐकायला बसायचे. हां, त्या ओवीचं किंवा श्लोकाचं चिंतन करायचे. ते हमकाच घेतला पाहिजे असं काही बंधन असं. पण आता सध्याचं कसं आहे, मग प्रवचन सुरू झालं हां की मग ते त्यांचं वर्णन करतात. कुणाचं? हां, कर्णासारखं ज्यांचं दातृत्व होतं. आता हे कोण म्हणतंय? महाराज म्हणतोय प्रवचन. आता त्यांनी बघितलेला बी नाही ना हा गडी कर्णासारखा होता का दुर्योधनासारखा होता. बरं, आता गावातल्या गड्यांना हे किती खोडील होता हे माहिती. बरं, गावातली गडी मागं टोळक्याने बसलेले असतात. ते तिकून म्हणत असतात महाराज कर्णासारखा नव्हता, हे दुर्योधनासारखा होता. माग म्हणत आहेत गडी. हे इकून म्हणतात, ते गेले म्हणजे या गावचं छत्रच हरपलं. माग गडी म्हणतात गावचं छत्र नाही हरपलं, ही गावची पिढा. पण त्या महाराजाला वर्णन करणं नाही. ते असे होते, कर्णासारखे होते, तमके होते, धमके होते. का? त्याच्या पोरा कोण पाकिट घ्यायचं. हा, त्याला नाव ठेवलं तर असे. आणि पहिली एक अशी गोष्ट आहे, ठीक आहे, त्यांचा नामोल्लेख करणं आहे, त्या ओवीचं श्लोकाचं चिंतन करत राहणं इथपर्यंत ठीक आहे. पण आता काही काही महाराजाला ते नाद असतो एकदम. हा, काहीचे अर्धे कीर्तन स्तुतीवर चाललेले. हा, मग ज्याची लय स्तुती केली ते लावूनच धरतं पुढच्या वर्षी. नाही त्याचं घ्यावं लागत. त्याच्या कीर्तनात ओवी नसू द्या, प्रमाण नसू द्या, पण ते म्हणतो नाही त्याचं घ्यावं लागेल. नाही तर मग बघा कसं करतात. मग ह्यांना वाटतं आडवं गडी बुवा, तणण्यापेक्षा घी बुवा त्याचं. मग आता काहीचे कीर्तनच त्याच्यावर चाललेले स्तुतीवर. हा, बरं, कीर्तनकार बी असे आहेत ज्याची स्तुती करतो त्याच्या गाळ्यात माळ असो अथवा हा त्याला पारमार्थातलं काही कळू अथवा 15-15 मिनिटं त्याच्यावर बोलतो. याचा अर्थ त्याला तुकोबारायचा गाथा मान्य का? तुकोबारायनी जर वर्णन केलं की नारदाच्या गादीवर किंवा व्यासपीठावर प्रवचनाच्या बसल्यानंतर संत देव सोडून कोणाचं जास्त असं वर्णविती कीर्ती एका विठ्ठलाचे कीर्ती मानवाचे वर्णन.
कीर्ती एका विठ्ठलाची. कीर्ती मानवाची हे महाराजांचं मत आहे, महाराजांचं मत आहे. पण ते मान्य हा, कारण मग नाही यांचं हा असं आहे ते. चला करतात ते स्तुती. मग ते प्रवचन संपल्यानंतर काक वर्ष झाल्यानंतर पुन्हा ते 4-4, 5-5 मिनिटं बोलतात. काही इकडं नाही बोलत. हा मग इकडं मला वाटलं आमच्या तिकडं आहे काय. ते तर काही काही भागात तर लय प्रस्त आहे, एवढीच यादी होती. बरं बोलायचं काही काहींना मिळही नसतो, कशाला काय म्हणतात ते. काही काही बोलताना म्हणतात चिर आत्म्याला चिर शांती प्राप्त हो. चिर आत्म्याला चिर शांती. मग मला असं म्हणायचंय, तुला जर याच्यातली काहीच अक्कल नाही, चिर आत्म्याला चिर शांती. अरे आत्मा चिरच असतो. न जायते म्रियते वा कदाचित नैनन छिंदंती शस्त्राणी नैनंद हती पावका न चेनम क्लेदत्या पुनो शोषंती मारुता. जो जळत नाही, भिजत नाही, कुजत नाही, वाळत नाही, मरत नाही, जन्मतही नाही, तो त्रिकालाबाधित सत्य. त्याच्याबद्दल तू बोलतो चिरात्म्याला चिर शांती. काही काही म्हणतात मृत आत्म्याला चिर शांती. मी म्हणतो याच्यातली काहीच अक्कल नाही शास्त्रातली. तर एवढं म्हण ना, त्यांना चांगली गती प्राप्त व्हावं. सोपं म्हण ना. कायला तू आज्ञान काशी करतो एवढ्या मोठ्या लोकात. तुला काहीच याच्यातलं माहीत. तर एक म्हणावं, भगवंतानी त्यांना सद्गती प्राप्त, हा चांगली गती प्राप्त करून, नाही तर त्यांच्या जन्म मरणाची निवृत्ती भगवंतानी. एवढं सोपं म्हण ना. चिरात्मा चिर शांती मृत आत्मा. तुला काय अक्कल रे याच्यातली. हं पण आता ते चाललंय आता बाजा चला. हा काही काहींचं तर आता या कुटुंबावर दुःखाचा बर कोसळून दे, एक काय 7 कोसळून दे. आणि त्या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी ईश्वराने त्यांना. हे कोण सांगतो ईश्वराला? तू. एवढ्या पायी वाऱ्या घडल्या तोय, एवढे पारायण झाले तोय. तुला एकादशी कळा ना बिट्या, तू देवाला सांगतो यांना दुःखातून सावर. म्हणजे देव तुझा गडीक भिडी का? आपण काय बोलतो, कुणाला सांगतोय काम, याचा मेळ तरी आहे काय विठाला? ज्यांनी आयुष्यभर पारायण केले ज्ञानेश्वरी गाथेचे, आयुष्यभर कधी वारी चुकली नाही, कधी नित्यनेम चुकला नाही, तो सुद्धा अधिकाराने नाही देवाला सांगू शकत, पण विनंती करू शकतोय. फक्त वारकरी विनंती करू शकतो. तुला कोणताच परमार्थाचा अधिकार नाही, तू लगेच सांगतो देवाला त्यांना दुःखातून. म्हणजे आपलं अवसान बघावं आपण कोण्या मापाचे. आपण काम कोणाला सांगतोय. पण आता सध्या ती हुराळी मेंढी लागली लांडग्याच्या माग, तसा बाजार चाललाय. आमच्या मराठवाड्यातली म्हणे बुवा, हुराळी मेंढी लागली कोणाच्या माग? लांडग्याच्या माग. तसा बाजार चाललाय आता. ते अशा बऱ्याच जणांच्या श्रद्धांजली होतात. पण ज्याचा विधी चालू होता ना, त्याचं आणि ज्याचं जीवन अख्खं संगतीत गेलं ते मागं बसलो होतं. ज्याचा 10वा चालला होता त्याचं ज्याची आयुष्यभर दुस्तीपणा होता ते बसलं होतं तिकडं. कुणाचं तरी लक्ष गेलं. अरे म्हटले ज्यांचं आयुष्य संगतीत गेलं त्यांना थोडंसं हा त्यांचं नाव पुकारलं की आलेच ते ऐकून. हा आपण ज्यांच्या विधी करता जमलाय त्यांच्यासारख्याचं वर्णन माझ्यासारख्या पामराने काय करावं. म्हणजे गेलेला महात्मा झाला आणि हा पामर झाला. माझ्यासारख्याकडं त्यांचं वर्णन करायला शब्द शिल्लक. मग एवढं म्हणतो पहिल्या जागेवर जाऊन बसतो का? नाही नाही, फक्त उभा राहिलं तेवढं म्हणत असतो. आता माझ्यासारख्याने त्यांच्यासारख्याचं वर्णन काय करावं. आणि जी पहिल्यापासून सांगायला सुरुवात करतो. आम्ही बालवाडीत सुद्धा दोघं बरोबर राहिलो, नंतर मराठी शाळेत सुद्धा, हा नंतर कॉलेजला सुद्धा बरोबर राहिलो, कॉलेज संपून गावाकडे सुद्धा बरोबर आलो, राजकारणात सुद्धा आम्ही दोघं मिळून बरोबरीने राहिलो, दोघांनी मिळून गावचं पुरं. आता वाटोळ्याचं कोण सांगाय मोकळं. गावचा आम्ही असा विकास केला, अमकं केलं ढमकं केलं. खालून कुणाला तरी म्हणावं लागतं तात्या बास करा आता, अजून पुढं दोघं ती बोला तास करा, तरी तो म्हण थांब बोलू दे थोडंसं. हा उभा राहिलं त्यावेळेला म्हणत असतो आता माझ्यासारख्याने त्यांच्यासारख्याचं वर्णन काय करावं. बोलायला लागल्यानंतर जसं काहीच्या काही वर्णन करतो दृष्टांत
सोडून द्या. तसं तुकोबाराय म्हणतात, मी संताचं वर्णन करू गेलो तर शब्द अपुरे पडतात, शब्द सुचत नाही, बोलण्याची सीमा हद्द बाउंड्री संपते. झाली बोलायाची सीमा. पण महाराज जिथपर्यंत शब्द सुचतात, जिथपर्यंत वाणी बंद पडत नाही, तिथपर्यंत संताचा महिमा वर्णन करा म्हटल्यानंतर महाराजांनी कमी वर्णन केला नाही. काय वर्णन केला महाराजांनी? तो आलिंगनाचा महिमा वर्णन केला. कशाचा? आलिंगनाचा महिमा वर्णन केला. तसा संताचा महिमा वेगवेगळा महत्वाचा 8 प्रकारांनी वर्णन केला. किती प्रकारांनी? 8 प्रकारांनी. कोणता कोणता सांगतो तुम्हाला. संताच्या चरणाचा महिमा वेगळा 1, भेटीचा महिमा वेगळा 2, त्या महात्म्याचे चरण नुसते दृष्टीने पाहिले, चरण नुसते दृष्टीने पाहिले त्याचा महिमा वेगळा. किती झाले? संगतीचा महिमा वेगळा 4, हस्तकृपेचा महिमा वेगळा 5, नेत्रकृपेचा महिमा वेगळा 6, अंतकरण कृपेचा महिमा वेगळा आणि आलिंगनाचा महिमा वेगळा 8. आता 8 प्रकाराने त्यांचा वेगवेगळा महिमा वर्णन केला. आता सगळ्याचा एक एक मुद्दा सांगून पुढे जातो वेळेअभावी. जमन ना? एक एक सांगतो, लक्षात ठेवा. चरणाचा महिमा. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज. चरणाचा महिमा. काय महिमा आहे? संत चरण रज लागता सहज. परिणाम फल काय त्याचं? वासनेचे बीज. चरणाचा महिमा आहे. चला पुढं. भेटीचा महिमा. विठाला झाली या भेटी, हरिदासाची झाली या भेटी, महिमा आहे. पाप, ताप, दैन्य, उठाउठी जाय. पण कधी? झाली या भेटी. हरिदासाची भेटीचा महिमा आहे. किती झाले? 2. चला. त्या महात्म्याचे चरण नुसते दृष्टीने पाहिले, नुसते चरण दृष्टीने पाहिले त्याचा महिमा आहे. देखिल्या चरण वैष्णवाचे, तापाची. आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक. किती तापे? त्रिविध तापाची झाली बोळवण. पण कधी? देखिल्या चरण. नुसते साधूचे चरण दृष्टीने पाहिले तरी त्रिविध तापाची झाली. हा, हे चरण नुसते दृष्टीने पाहण्याचा महिमा आहे. किती झाले? 3. संगतीचा महिमा. संत संगती
महिमा आहे. संत संगतीने थोर लाभ झाला कोणता, मोहनिरसाला मायादिक आणखी काय, घातले बाहेर काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग, पांडुरंग अंतरी बैसला काम क्रोध गेले, मोह निवृत्त झाला. पण कशाने, संताच्या संगतीचा महिमा आहे. किती झाले, 4. हस्तकृपेचा महिमा. कशाचा महिमा, हस्तकृपेचा महिमा. जगद्गुरु तुकोबारायची निळोबारायवर झाली. कोणावर, निळोबारायवर झाली. ती कोणती कृपा आहे, हात ठेवेला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी, प्रसाद देऊन केले सुखी. बघा, तुकोबारायची निळोबारायवर झाली. ती कोणती कृपा आहे, हस्तकृपा. चला जरा माग, बाबाजी चैतन्याची तुकोबारायवर झाली. ती कोणती आहे, लावणीया हात. कुणाची कृपा आहे ती, बाबाजी चैतन्याची तुकोबारायवर झालेली. तू सुद्धा तीच कृपा आहे. कोणती, चला पुढं, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायची रेड्यावर झाली. हात ठेवला त्याच्या मस्तकावर, आज्ञा केली, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ओंकार शब्द मूळ प्रणवाच्या, होता तुमची कृपा पशु बोल वेद. ज्ञानोबारायची रेड्यावर झाली. ती सुद्धा कृपा आहे. कोणती, हस्तकृपेचाच महिमा आहे. किती झाले, 5. सद्गुरु निवृत्तीनाथांची ज्ञानोबारायवर कृपा झाली. ती कोणती, अंतकरण कृपा. कोणती कृपा, हृदयाची नसती, अंतकरण कृपा. ये हृदयचे ते हृदय घातली, दोन्ही हृदय एक झाले. परंपरेने आलेलं ज्ञान निवृत्तीनाथांनी कृपा केली ज्ञानोबारायवर, आणि ते ज्ञान ज्ञानोबारायला दिलं. म्हणजे निवृत्तीनाथाची जी कृपा आहे माऊलीवर, ती कोणती आहे, अंतकरण कृपा. किती झाले, 6. शांतीब्रह्म एकनाथ महाराजाची गावबावर झाली. नेत्र म्हणा, चक्षु हा. कृपा कटाक्ष न्याहाळीले, भक्ता दिदले वरदान किंवा आपणा सारिखे करीती तात्काळ. नाथ महाराजाची गावबावर झाली. ती कोणती कृपा आहे, नेत्र कृपा. किती झाले, 7. आणि अभंगात सांगितलेला 8. हा 8वा महिमा आहे. कोणता, आलिंगनाचा महिमा आहे. आलिंगन घडी मोक्ष सायुज्याता जोडे. तुकोबाराय म्हणता, संताला आलिंगन दिलं तर त्या आलिंगनात मोक्षाची प्राप्ती. कोणत्या मोक्षाची, सायुज्य मोक्ष. त्यालाच कैवल्य मोक्ष म्हणतात, त्यालाच जन्मभावरूप मोक्ष म्हणतात.
त्यालाच वेदांत शास्त्रामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंद सुखाची प्राप्ती म्हणतात. त्यालाच जीव शिवाचं ऐक्य म्हणतात. त्यालाच मुक्ती मोक्ष म्हणतात. आलं लक्षात? त्या सायुज्य मोक्षाची प्राप्ती संताच्या कशा ते आलिंगनात आहे. तुकोबरायचं सोपं मत आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे सरळ मत आहे. पण जे थोरा मोठ्याचं श्रवण करतात, थोरा मोठ्याचं श्रवण करतात, त्याला शंका आहे. त्याला शंका येऊ शकते. कोणती? अहो महाराज, मोक्ष एवढा सहज प्राप्त होत? कारण वेदांत शास्त्राचा सिद्धांत असा आहे की ज्ञानानेच मोक्ष मिळतो. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारुनी. वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे की ज्ञानानेच मोक्ष मिळतो, अन्यथा मोक्ष मिळत नाही नाही नाही. हे कोणाचं मत आहे? वेदांत शास्त्राचं मत आहे. आणि तुकोबारायत म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. तर आहे का? तुकोबारायचं मतही खोटं आणि वेदांत शास्त्राचा सिद्धांतही खोटा. वेदांत शास्त्राचा सिद्धांत खराच आहे, ज्ञानानेच मोक्ष मिळतो. पण तुकोबारायचं जे मत आहे, तुकोबारायचा गाथा सुद्धा 5वा वेद आहे. ते काही कादंबरीचं पुस्तक, हा ते काही कोणी लिखित केलेलं महाराजांचा गाथा म्हणजे ती वेदवाणी आहे. 5वा वेद गाथा आहे. आणि मग महाराजांचंही मत खरं आणि वेदांत शास्त्राचा सिद्धांतही खरा. तर मग याचा समन्वय कसा? तर ऐका, त्याचा समन्वय असा आहे. तुकोबारायचं मत खोटं नाही, पण वेदांत शास्त्राचा जो सिद्धांत आहे की ज्ञानानेच मोक्ष मिळतो, अन्यथा मिळत नाही. पण याचा आणि याचा संबंध कसा आहे तो सांगतो तुम्हाला. मोक्ष ज्ञानानेच मिळतो. कशाने मिळतो? ज्ञानानेच मिळतो. पण ज्ञान देतात की संत का देव? बोलत राहा, वेळ कमी आपल्याकडे, फटाफटा. जे ज्ञान देतात, ज्या ज्ञानाने मोक्ष मिळतो, ते ज्ञान देणारे संत आहेत का देव आहे? ते कोण आहेत? संत आहेत. मग संत ज्ञान देतात. बरं, संत ज्ञान देतात तर मग कधी देतात? लग्नात गाठ पडल्यावर, दिंडीच्या रस्त्याने गाठ पडल्यावर, दिंडीच्या रस्त्याने, लग्नात, 10व्यात, मैतीत हा बुवा भेटत असतात, हबप भेटत असतात, संत भेटत नसतात. हे पहिलं ध्यानात ठेवायचं. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी. संताची भेट होणंच अवघड आहे. महाराज म्हटले व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, अमृतही हाता परी हरिप्रियाची भेटी नातुडे, हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. कदाचित महाराज म्हटले वाघिणीचं सिंहिणीचं दूध सुद्धा तुम्हाला मिळल. सोपं. आता कधी कधी जर एखाद्या दिवशी बोभाट झाला, ह्या मळ्यात निघाला बुवा काय वाघ बिवट्या, तर माणसं 8-8 दिवस मोटराकडेच जात नाहीत, चौद्या मातीत म्हणते. मग वाघिणीला जाऊन काय ती शिळी आहे का, एक पायी तर धरला आणि घेतलं चुळू चुळू काढून. शिळीचं इथं धरतेत ना वाटतं असा पाय, चुळू 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 काढाय. ती काय वाघिणी सिंह असे पायाला धरून काढताय. तरी सुद्धा महाराज म्हटले व्याघ्र सिंहाचे दूध जोडे. कदाचित तुम्ही वाघिणीचं सिंहिणीचं दूध आणताल, पण साधू भेटल असं. अमृत ही हाताचडे, अमृत हाताला लागल तुमच्या, पण हरिप्रियाची भेटी नातुडे म्हणजे एवढी दुर्लभ गोष्ट आहे. किंवा त्यापेक्षा महाराज म्हटले अशक्य गोष्टी, कुटीतल्या गोष्टी तुम्ही शक्य कराल, पण संत भेटतील असं. चंद्र अमृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाहे हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, कैसी कैसी आने भेटती ते साधू. आता या अशक्य कुटीतल्या गोष्टी सांगितल्या. महाराज म्हणतात चंद्र अमृत सुखे सेववेल, चंद्राचा अमृत सेवन करता येईल. जमल का? एवढं सहज सोपं, पण जमणारच नाही असंही नाही. न जाणो कदाचित जर तुम्हाला चकोर पक्षाचा जन्म मिळाला. कोण्या पक्षाचा? तर चकोर पक्षी फक्त चंद्राचा अमृतच सेवन करतो, दुसरं काहीच पियत, दुसरं काहीच पियत. कोण? चकोर पक्षी. हा, इलेक्शन असो, जत्रा असो, काही असो, वरात असो, काहीच पित नाही तो. दुसरं प्यायचं असलं तर चंद्राचं अमृत पितो. न जाणो कदाचित चकोर पक्षाचा जन्म मिळाला तर तुम्हाला चंद्राचं अमृत सेवन करता
येईल, पण साधू भेटल असं नाही. आणि आपण वर्षातून एक दिवस आदबत होते मिळायसाठी. काय कशात? हा, परत ती दूध घेऊन लय गडीची. हा, आणि काही काही एवढे ढोबाळ गडी आहेत, कधी कधी ती पौर्णिमा होऊन जाते आणि मग एखाद्या दिवशी म्हणतो आहे ती दूध प्यायची पौर्णिमा झाली काय रे? म्हणजे तिला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. याचं सुद्धा धोरण नाही. याच्यावरूनच आपल्याला वाटतं हा हिंदू आहे का नेमकं याच्यात काही भानगडे. विठाला विठाला निदान तिला कोजागिरी म्हणतात एवढं तरी हिंदू म्हणून त्याला माहिती. दूध पियाची पुनव म्हणतो तो. आणि त्याच्यातही असं आहे बघ, आता प्रत्येक गावामध्ये वस्तीवर ठेवतात मोठाले पातेले भरून तापाय ठेवतात, पण त्याचाही नेम आहे. तो मध्यानाला येऊपर्यंत, कोण? चंद्र मध्यानाला येऊपर्यंत ते दूध काय करायचं असतं? हा, तापवायचं असतं. पण तोपर्यंत गावातल्या उचापती करीत बसायच्या नसतात. तोपर्यंत काही भजन करावं, कीर्तन करावं, कथा करावी. आणि कथा करणारा नसला, प्रवचन करणारा नसला, कीर्तनकार नसला, भजने बी हजर नसले तर सगळ्यांनी भगवंताच्या नावाचा किंवा संताचा जप करायला काय अडचण आहे? कोणत्याही साधूच्या नावाचा जप करीत बसा, रामकृष्ण हरी म्हणत बसा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठोबा रुक्माई म्हणा, ज्ञानोबा तुकाराम म्हणा. कुठपर्यंत? त्या भजनाचा, भक्तीचा, नामस्मरणाचा, कथेचा परिणाम त्याच्यात उतरत असतो. कशात? हा, नाही तर गावाच्या नको त्याच्या उचापती, ह्याची पळून गेली, त्याची नांदाना, ह्याचं असं झालं, त्याचं अशा उचापती करून किती उखळीलं. काय नाही, रोज गरीब कप बसी पितो तसंच प्याला म्हणायचं. काही नसतं ते अमृत फेमृत बापाची पेंड नसते, काही नसतं त्यातलं. विठाला विठाला. कारण भजन हे ते अमृताहुनी गोड, त्याचा परिणाम त्याच्यात होत असतो. आणि त्याचं प्रतिबिंब पडलं दुधात तर त्याच्यातलं काही अंशात मिळत असतं. काय? अमृत. कदाचित महाराज म्हटले चंद्राचं अमृत तुम्हाला सेवन करता येईल, परी त्या साधूची भेटी न होईल का? त्या पुढं महाराज म्हटले जाऊन असता जाता रवी धरवेल. आस्ताला म्हणजे मावळत्या दिशेला चाललेला सूर्य थांबून घेता येईल. जमल की नाही? हात केल्यावर थांबल का नाही सूर्य? हा, अहो आपण फाट्यावर हात केल्यावर गाडी उभा राहिली. तो सूर्य आहे. काही काही गाड्यांना मिळच नाही बा, पांढऱ्या पाठीची का पिवळ्या पाठीची, कोणती दिसली का फाटी. हो, आता गाड्यावाले त्याचे पुढचे असतात. मोटरसायकलीवर जरी असलं ना एखादं जवळ आला तो हो येऊ द्या येऊ द्या, तो म्हणतो मला डबल जमतच नाही राव, मला इकडंच जायची, मला तिकडंच जायची, मागच्या चाकात हवाच कमी, आमचा जोडीदारच पुढं उभा आहे. आपण हात केल्यावर मोटरसायकल थांबाना, सूर्य थांबत असतो का? नाही नाही. पण महाराज म्हणतात अशक्य असं नाही, शक्य होईल कदाचित. कारण हे केलं नाही असं नाही. ऐका, याच भारतवर्षामध्ये अशा काही महान पतिव्रता होऊन गेल्या की त्यांनी त्याला उगूच दिलं नाही. ही पतिव्रतीची ताकद आहे ना, त्याला उगूच दिलं. याच भारतवर्षात होऊन गेल्या. याच भारतवर्षामध्ये असे काही महात्मे झाले की त्यांनी हाक मारून त्याला खाली बोलून घेतलं. कुणाला? साक्षीदार म्हणून बोलून घेतलं. आता ती कथा लांबलचक आहे. तो म्हटला तू येडा आहे का, मला खाली हाक मारतोय साक्षीदार म्हणून? मी खाली आलो तर जगाचा सगळा व्यवहार बंद होईल. सांगितलं त्याची नको चिंता करू, ती करतो सोय मी, ये. त्याला खाली बोलवलंय. कुणाला? सूर्याला. आणि स्वतःचीच फिडली. काय? दिलीवर फिकून 10व्या अध्यात त्याची उभी आलेली. एकाची छाती तापिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यातली उभी आहे. मला वाटतं 135 क्रमांकाची काहीतरी उभी आहे. छाटी म्हणजे लंगोटी. छाटी म्हणजे एका महात्म्याने स्वतःची लंगोटी फिरली आणि वर फेकली. त्या लंगोटीने त्याच्या जागी प्रकाश देण्याचं काम केलंय आणि त्याला साक्षीदार म्हणून खाली बोलून घेतलंय. कुणाला? कदाचित महाराज म्हणतात सूर्याला थांबवून घेता येईल, पण संत भेटतील असं पुढं वर्णन केलं. बाहे हेळा सागर तरवेल. स्वतःच्या बाहुबलाने समुद्र पोहून पै तीराला जाता
येईल. आपल्या दृष्टीने ते शक्य, आपल्याला आता नदीतून पलीकडे जाणं शक्य नाही. इरी 4-5 जर येडे हाणले कशाचे, हा 4-5 मोठ्या इरीत 4-5 येडे हाणल्यावर त्याचा चेहरा बघा. हा 4-5 येडे हाणल्यावर समुद्र पोहून जाणं आपल्या दृष्टीने शक्य नाही. पण अशक्य असं नाही. अहो मागच्या युगात तर कुणी गेलं असेल, याच कलियुगामध्ये, याच भारत भूमीसाठी, याच देशासाठी, याच मातीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरासारखे समुद्र पोहून पैलतीराला गेले. कशासाठी? प्रपंचासाठी नाही गेले, घरच्या प्रॉपर्टीसाठी नाही गेले, या मायभूमीसाठी गेले. पण तरी त्यांचं नाव घेतल्यावर काही काही अवलादींना खटकत आहे. सावरकराच, अरे तुमची आखी वंशावळ नालायक हे. त्यांचं काय वटाना, सावरकराचं नाव टोचतोय तुम्हाला. तुमची अवलाद आहे कोण्या जातीची? विढाला. अरे देशासाठी बलिदान गेलं त्यांचं, देशासाठी आयुष्य घालवलं, समुद्र पोहून पैलतीराला गेले याच कलियुगामध्ये. तसं महाराज म्हणतात कदाचित समुद्र पोहून पैलतीराला जाता येईल, पण संत भेटतील असं. मग महाराज एवढी जर साधूची भेट अवघड आहे तर मग होतच नाही का? तर त्याचं उत्तरे होईल, पण त्याला तुमची अनेक जन्मातली असावा लागेल. काय? तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संताचा. अनेक जन्मातली पुण्य असेल तर महाराज म्हटले संताची भेट होईल. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण. अनेक जन्मातली पुण्य असेल तर त्या पुण्याच्या बळावर भेट होईल. कसे? कुणाची? संताची. मग पूर्वजन्मातल्या पुण्याच्या बळावर संताची भेट झाली तर लगेच ज्ञान आहे का? नाही. मग ऐका, पूर्व पुण्याच्या बळावर साधूची आपल्या जीवनामध्ये भेट झाली तर मग काय प्रक्रिया आहे? आपला धर्मग्रंथ सांगतोय, भेट झाल्याबरोबर पहिला करावा त्यांना हा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिन तत्व ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. पुढा ऐका, तनु मनु जीवे चरणासी अगरवत्ता करावे, मग अपेक्षित आपुले ते सांगतील पुसिले, जेने अंतकरण बोधिले संकल्पा नाही. पण पुढचं महत्वाचं वाक्य, तेथ ज्ञानाचा काय? तेथ ज्ञानाचा कुरुठा. पण पुढचं वाक्य, तेथ सेवा हा दारवंटा. हे महत्वाचं वाक्य बरं परमार्थात. सेवा हा दारवंटा. मग स्वाधीन करी सुभटा ओळगुनी. बघा, पहिली सेवा करावी लागेल आणि त्या सेवेवर ज्या वेळेला महात्मा संतुष्ट होईल, प्रसन्न होईल, त्यावेळेला ज्ञानासंबंधाने प्रश्न करावा. मग ते आपल्याला काय देतील? ज्ञान. अंतकरण बोधिले संकल्पा नये. त्या सेवेच्या परिणाम ते ज्ञान देतील आणि त्या ज्ञानाने प्राप्त होत असतो मोक्ष. काय मिळत असतो? मोक्ष. असा क्रम आहे. ते ज्ञान देतील. पूर्व पुण्याच्या बळावर भेट झाली, सेवा करावी, प्रसन्न झाले तर ज्ञानासंबंधाने प्रश्न करावा, ते ज्ञान देतील आणि त्या ज्ञानाने मोक्ष मिळतो. असा वेदांत शास्त्राचा क्रम आहे. पण इथं महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्याता जोडे. मग कसं काय? तर ऐका, ज्या ज्ञानाने मोक्ष मिळतो ते ज्ञान देणारे कोण आहेत? संत आहेत ना. मग संताच्या कृपेला पात्र झाल्यानंतर संताचा समन तुमच्या कोण्याही अंगाने आला, कसाही आला, तरी तुमच्या जीवनाच्या उद्धारालाच तो कारण ठरतो. कसं? मग त्यांच्या आलिंगनात मोक्ष कसा? त्यांच्या आलिंगनात कसा? आता आलिंगनामध्ये जीव मुक्त होईल याच्यात तर शंकाच नाही, याच्यात शंका नाही. पण तुमचं माझं प्रत्येकाचं हे शरीर आहे, हे कसलं आहे? हे शरीर कसलं आहे? पंचमहाभूताचं आहे, नासक आहे, कुचक आहे, क्षणिक आहे, जाणार आहे, माहिती आहे ना. पण असलं नासक कुचक असलेलं शरीर सुद्धा साधूच्या कृपेला प्राप्त झाला तर हे शरीर नासक कुचक राहत नाही. मग हे कसलं होतंय?
आलिंगने संताची या, दिव्य झाली माझी काया. ही काया म्हणजे शरीर संताच्या आलिंगनाला प्राप्त झाला, ही काया सुद्धा दिव्य होती, नासकी कुचकी राहत नाही. आलिंगने संताची या, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. मग साधूच्या आलिंगनात जर तुमची काया म्हणजे शरीर जर दिव्य होतं तर तुम्ही मुक्त होणार नाही का? निश्चित मुक्त व्हाल, याच्या शंकाच नाही. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता. बरं, ज्या संताच्या आलिंगनामध्ये मोक्षाची प्राप्ती सांगितली ते संत कुणी सामान्य नाही. ते कसे? ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, किंवा कैवल्याचे अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. या अधिकाराचे संत आहेत म्हणून महाराज म्हणतात त्यांच्या आलिंगनात मोक्ष प्राप्त होतो. एक चला, कसा त्यांच्या आलिंगनामध्ये मोक्ष प्राप्त होतो? तर त्याचं कारण आहे, आजही असे काही महात्मे आहेत ते स्वतः मुक्त आहेत. स्वतः कसे आहेत? स्वतः मुक्त आहेत, पण इतरांना मुक्त करू शकत नाही. पण असे काही महात्मे आहेत ते स्वतःही मुक्त आहेत आणि इतरांना मुक्त करण्याचाही त्यांना अधिकार आहे. कसा? तसं तुकोबराय म्हणतात, मोक्ष आम्हा घरी कामारी दासी होय सांगवायसी तुका म्हणे. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, एरवी पाहता तुमच्या माझ्या दृष्टीने मोक्ष प्राप्त होणं दुर्लभ आहे. मोक्ष प्राप्त होणं कसं आहे? ज्ञानेश्वरी सांगते, मोक्ष दुराराध्य कीर होय. मोक्ष कसा? दुराराध्य कीर होय, दुर्लभ आहे आपल्या दृष्टीने. पण तोच मोक्ष साधूच्या दृष्टीने विचार केला तर तोच मोक्ष परितो आराधितेचे पाय, पाठवला तेथ जाय पायकू जाईसा. जसं तुमच्याकडे कामाला ठेवलेला मनुष्य शेतात, त्याला नौकर चाकर गडी काय म्हणता, तुम्ही सकाळी उठलं की त्याला लिस्ट देता कामाची, बरोबर? रामू जी हां मळ्यात जा, बर बागाव एक मोटर सोड चालू करून दे, एक मोटर उसाव चालू करून दे, ढोर पाणी पात, दिवसभर चारा टाक, संध्याकाळी तुम्ही मी नेपाळला चाललो, तिथून मला नाशिकला जायचं. ठीक आहे. संध्याकाळी आलं की तुम्ही पुन्हा विचारता, बागाव ट्रिप सोडली होती का? हो. उसात पाणी? हां. ढोर पाणी चारा? हो. दुसऱ्या दिवशी उठले की पुन्हा लिस्ट देता, त्या बागाव सोड, त्या प्लॉटला पाणी सोड, त्या मळ्यात जा, असं कर तसं कर आमकं कर. हे रोज त्याची यादी आहे तुमची मागं त्याच्या असती का नाही? मग तो एखाद्या दिवशी म्हणतो का तुम्ही, मालक हे सगळं तुम्हीच करा, मीच नेफाडून नाशिकला जातो, असं म्हणतो का? म्हणत नाही ना तो. का म्हणत नाही? तो तुमच्याकडे काम आलाय ना. तसं महाराज म्हटले, मोक्ष आमच्या ताब्यात आहे, आमच्याकडे राबतोय, आम्ही ज्याला जाऊन प्राप्त हो म्हटलं तो त्याला जाऊन प्राप्त होतो. पाठवला तेथ जाय पायकू जायसा, तो आमच्या ताब्यात आहे. म्हणून त्यांना जगाला मुक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात त्यांच्या आलिंगनात मोक्ष प्राप्त होतो. आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता, जोडे ऐसा संताचा महिमा. कैसा संताचा महिमा? हा, याच्यावर शंका आहे, तेवढी सांगतो, पुढचे चरण राहू दे. आता 11 वाजले. आलिंगनात मोक्ष आहे, पण आलिंगन द्यावं, पण कोणी द्यावं, कोणाला द्यावं, कसं? कधी कधी वयात साम्यता नसते, कधी अधिकारात साम्यता नसते. मला सांगा, 10-15 वर्षाचा मुलगा 70-75 वर्षाच्या म्हाताऱ्याला देईल काय? का घडत नाही त्यांचं आलिंगन? कशात समानता नाही? वयात समानता नसेल तर आलिंगन घडत नाही. मग आलिंगनाकरता काय पाहिजे? बोलत राहा फटाफट, नाही तर पुन्हा लांब पण बरं कीर्तन. काय पाहिजे? समानता पाहिजे. आलं लक्षात? एखाद्या ऑफिसमध्ये 60 वर्षाच्या वयाचे एक क्लास 1 अधिकारी, कलेक्टर म्हणा, क्लास 1 अधिकारी, किती वर्षाचं वय त्यांचं? 60 वर्षाचं वय. आणि त्यांच्या हाताखाली कामाला इकडची फाईल तिकडं, तिकडची इकडं, इकडची तिकडं द्यायला एक माणूस असतो, त्याला काय म्हणतात ते? शिपाई. त्याचं बी वय 60च आहे. किती? त्याचं वय किती? आता दोघाचं वय, आता घडल की नाही आलिंगन त्यांचं? पडलेच बुचकाळ्यात. असं का? असं. आता दोघाचं वय कसं आहे? आता इथं अडचण आली, पुन्हा काय नाही? अधिकार नाही. ऐका,
वयात साम्यता असली तरी चालते, पण अधिकारात नसली हे ध्यानात ठेवा. काय नसली पाहिजे? अधिकारात. कसं? भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला आलिंगन दिलं, पण कधी दिलं? कुरुक्षेत्रावर गेले. काय घेऊन? 4 व्हीलर नाही, रथ घेऊन. हा, रथ घेऊन गेले. समोर आप्तेष्ट नातेवाईक पाहिले, पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य पाहिले, आणि त्या सगळ्याकडे पाहिलं आणि अर्जुनाच्या मनात लगेच मोह निर्माण झाला. हे तर सगळे आप्तेष्ट आहेत, नातेवाईक, गुरु आहेत, पितामह आहेत, यांच्याबरोबर युद्ध, यांना मारायचं, त्यापेक्षा ते राज्यही नको आणि ते युद्धही दिली गाडीने उडी टाकून. कुठं? भगवान ते युद्धही नको, राज्यही नको, मला याच्यातलं काहीच नको, मी माझा फॉर्म. भगवान येतो. हे सगळं केलंय कुणी? भगवंतानीच केलंय. कारण डायरेक्ट रथ जर दुर्योधनाच्या समोर नेऊन उभा केला असता, कोणाच्या? त्यांनी मागचा पुढचा विचारच केला नाही. त्या गाड्याचा पहिलाच राग होता. लगेच म्हणला असता कधी रणसिंग फुकतय, लगेच सुरुवात करू. पण मग गीता नसती सांगता आली, आपल्या उद्धाराची काय भानगड झाली असती. म्हणून भगवंतानी जिथं पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य नेमकं त्यांच्या समोर उभा रथ केला, त्याला मोह निर्माण झाला, त्यांनी खाली उडी टाकली. मग भगवंतानी अर्जुना असं करू नको बाबा, क्षत्रियाचा धर्म आहे, त्यांनी युद्ध केलं पाहिजे. मग त्याला प्रवृत्त करण्याकरता गीताशास्त्र सांगावं लागलं. मग तो जो जो शंका निर्माण करील त्या त्या शंकेचं उत्तर श्लोकातून येत राहिलं. किती अध्याय? 17 अध्याय सांगून झाले. 18व्या अध्यायाची पूर्णता होत आली. आणि ज्या वेळेला अर्जुनाने सगळा मोह निवृत्त झाला आणि अर्जुनाची ज्या वेळेला अवस्था झाली, तो युद्धाला तयार झाला. ही जी अवस्था तयार झाली कुणाची? अर्जुनाची. त्यावेळेला भगवंताने जवळ येऊन त्याला दिलंय. काय? आलिंगन दिलं. तोपर्यंत दिलं नाही. त्याच्यात दिवस किती गेले? ते किती दिवस गेलेत? 18 दिवस गेलेत ना. पण तोपर्यंत आलिंगन दिलंय का? पूर्ण गीतास तो प्रवृत्त ज्या वेळेला झाला, कशाला? युद्धाला, त्यावेळेच ज्ञानोबराईने वर्णन केलं. पूर्ण ब्रह्म झाला पार्थू, म्हणजे अर्जुन. पार्थू म्हणजे काय झाला? तो पूर्ण ब्रह्म झाला पार्थू, पुढील साधावया कार्यार्थू. ही अर्जुनाची अवस्था तयार झाली. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्याला काय दिलं? आलिंगन दिलं. म्हणजे आलिंगनात वयात साम्यता असली तरी चालते, पण अधिकारात नसली, अधिकारात नसली पाहिजे. त्या अधिकाराचा झाला तर तुका म्हणे अंगी व्हावे ते तरीच महिमान येईल कळू. म्हणजे त्यावेळेला आलिंगन घडतं. मला एकच सांगायचंय, तसं संताच्या आलिंगनामध्ये मोक्ष प्राप्त होतो. पण संताच्या आलिंगनाच्या योग्यतेला प्राप्त होण्याकरता हे परमार्थ करायचं आहे, भजन करायचंय, भक्ती करायची, वारी करायची, नामस्मरण करायचंय, अन्नदान करायचंय, दानधर्म करायचंय, भजन कीर्तन करायचंय. याचं साचवायचंय थोडं थोडं. काय? पुण्य साचवायचे. हे पुण्य मिळतोय. आपण लय 2-4 कीर्तन ऐकले आणि 1-2 वाऱ्याला गेला लगेच मोक्ष, असं नाही. अशी भानगड नाही. त्याला आयुष्यभर वारी करावं लागेल, कायमस्वरूपी ज्ञानेश्वरी गाथा वाचावं लागेल, हरिपाठ वारकऱ्याची संध्या म्हणून रोज करावं लागेल. साप्त्याला गेल्यापुरतं नाही, ते रोज करावं लागेल वारकऱ्याची संध्या म्हणून. याचा पुण्य संचय होईल. त्यावेळेला योग्य अधिकारी संत महात्मे आपल्या जीवनामध्ये भेटतील आणि त्यांच्या कृपेला पात्र होऊन आपला उद्धार होईल. आलिंगन घडे मोक्ष सायुज्याता जोडे ऐसा संताचा विठोबा रखुमाई.
कुमाई विडंबर कुमाई विडंबर कुमाई जय जय विडंबर कुमाई 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 रब्बर कुमाए रब्बर कुमाए रब्बर कुमाए रब्बर कुमाए रब्बर कुमाए रब्बर कुमाए विडंबर कुमाई विडंबर कुमाई विडंबर कुमाई नलिक वरदा ज्ञानदेव ऐसा संताचा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा कैसा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. महाराज म्हणतात जगातली सर्व तीर्थ जगातली सर्व तीर्थ साधूच्या चरणाजवळ पर्व काळाचा विचार करून येतात. पण कशा करता? पवित्र शुद्ध सुचिरभूत पुनीत होण्या करता. पण मग कुणी असं म्हणेल महाराज तीर्थ तर मूळचे पवित्रच असतात, शुद्धच असतात, सुचिरभूत असतात, पुनीतच असतात. मग त्या तीर्थाला साधूजवळ पवित्र शुद्ध सुचिरभूत पुनीत होण्याकरता यावं लागतं. म्हणजे तीर्थ काही मलिन होतात का? तीर्थ अपवित्र होतात का? तीर्थ अमंगळ होतात का? तीर्थ अशुद्ध होतात का? तर हो, होतात. तीर्थ सुद्धा अपवित्र होतात, अमंगळ होतात, अशुद्ध होतात, अपवित्र होतात. काय? तीर्थ सुद्धा का? पापी माणसाने जाऊन केलं काय? स्नान केलं की त्याचं पाप जातं पाप्याचं, पण त्या पापाचा परिणाम तीर्था होत असतो बघा. आणि प्रत्येक वारीला असबीमध्ये थोडे जातात का? या वर्षीचा डायरेक्ट मागच्या वर्षी 28 लाखाचा आकडा होता, यावर्षी डायरेक्ट 38 म्हणजे 10 लाखांनी टप्पा वाढला. आता हे 38 लाख गेलेले कुठं? आषाढीला. हे सगळेच हाडाचे वारकरी का? नाही. माझ्या शिशुबाने 40% नियमाचे वारकरी आहेत, 60% वर्षभर नको ते कुटानं करून खऱ्या वारकऱ्याला अडचण करायला आलेली गडी. बरं, त्यांना काय कीर्तनाला गेलंच पाहिजे प्रदक्षिण असं काय नाही. 2-4 दिवस राहत हे झाला चंद्रभागेला ती टुळी चाललेली असती मागून. नवमी दशमी एकादशी द्वादशी 2-4 दिवस चंद्रभागेची एकदम धुतल्या तांदळासारखेच गडी होते. हा, द्वादशी सोडून माग घरी आले की पुन्हा आळंदीच्या वारी पुतूर काही टेन्शन. तिथलं एकदा आळंद इंद्रायणीचं झालं की पुन्हा त्र्यंबकच्या वारीपर्यंत काही टेन्शन. हा, ती वारी झाली की पुन्हा पैठणपर्यंत काय. बघा, पापी माणसाने जाऊन तीर्थात स्नान केलं की त्याचं पाप जातं, पण त्याचा परिणाम तीर्था होतो. म्हणून त्या तीर्थाला मलिनपणा येतो, अपवित्र होतात, अशुद्ध होतात, अमंगळ होतात. पण त्याच तीर्थाला तो मलिनपणा, अमंगळपणा, अशुद्धपणा, अपवित्रपणा घालवण्याकरता या त्रिभुवनामध्ये एकच स्थान येते, फक्त साधूचे चरण आहेत, दुसरं ठिकाण नाही. म्हणून ते जगातली सर्व तीर्थ येतात, पण पर्व काळाचा विचार करून साधूच्या चरणाजवळ येतात. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ किंवा तीर्थतया ठाया ती पुनीत व्हावया. पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा किंवा शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण.
सर्व तीर्थ साधूच्या चरणाजवळ येतात. तीर्थे पर्व काळा बघी पायापी सकळ ऐसा संताचा महिमा, कैसा संताचा महिमा. महाराज म्हणतात ज्यांच्या चरणाजवळ जगातली तीर्थ पवित्र शुद्ध होण्याकरता येतात, ज्यांच्या आलिंगनात मोक्ष मिळतो, अशा संताची साधूची आपल्या जीवनामध्ये काही सेवा घडली. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे, तीच साधूची केलेली सेवा देवाला प्राप्त होते. कोण्याही साधूची कोण्याही संताची सेवा केली तर ती सेवा कोणाला प्राप्त होते? देवाला प्राप्त होते. बघा कसं, हा, एखाद्याच्या लेकराला त्याची स्तुती केली, कोणाची? ते कसंही असू द्या, शेंबडा असू द्या, काळा असू द्या, बेंद्रा असू द्या, नकटा असू द्या, वकटा असू द्या, कसंही असू द्या, तरी त्याचं वर्णन केल्यावर त्याच्या आईला बरोबर आहे का नाही? आणि एखाद्याचं चांगलं बी आहे आणि तिच्यात एकदा तुमचे लेकरं म्हणजे लय भंगार आहेत असं म्हणलं त्याच्या चेहऱ्यावर उठवटवी येईल का? पण तिचं कसलंही असलं आणि त्याचं जर वर्णन केलं तर तिला बरं वाटतं ना. लगेच ती म्हणते बसा बसा बसा, चहा ठेवते लगेच. हा, असा नेम आहे. तसं तुम्ही जगातल्या कोणत्याही साधूची सेवा केली तरी ती सेवा प्राप्त होते. कोणाला? तुका म्हणे देवा त्यांची केली किंवा त्यांची केल्या पावे सेवा, ऐसा संताचा महिमा. ज्ञानेश्वर श्रावणातलं काय आपल्या ऐका सूचना आहे. श्रावण महिन्यामध्ये 17/8 ते 25/8 या कालावधीमध्ये निफाड मानकेश्वर मंदिर या ठिकाणी नामसप्ताचं आयोजन आहे. त्या सप्ताहामध्ये सदरील होणारी कीर्तने 17 तारखेला समाधान महाराज रिंगणगावकर, त्यानंतर दीपक महाराज देशमुख सुगाव. उठू नका 2 मिनिटं, कोणी उठू नका. अय मावसे भाऊ बसा ना 2 मिनिटं. बसा बसा, हो बसा बसा 2 मिनिटं. काय आलं मग? मी तिकडे गेल्यावर मला उद्या दुसऱ्या जिल्ह्यात मी देईन तुमचं. आहे का? 3ऱ्या दिवसाची सेवा आहे माणिक महाराज राऊत. 4थ्या दिवसाची सेवा माझीची. 5व्या दिवसाची सेवा आहे विवेक महाराज केदार. त्यानंतर श्रावण महाराज आहिरे, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, पंडित महाराज कोले आणि काल्याची सेवा प्रभाकर नाना झोलकर. अशी तिथली कीर्तनाची यादी आहे. ज्यांना ज्यांना ज्या ज्या कीर्तनाला वेळ भेटल त्यांनी त्या त्या कीर्तनाला जा. सगळ्याच कीर्तनाला वेळ असला तर सगळ्याच कीर्तनाला जा. इतका संदेश इथून देतोय तुम्हाला. या अभंगाच्या एक चरणाचा थोडक्यात शब्दशः अर्थ माझ्या अल्पमतीने मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते मायबाप संताचं आहे, गुरुजनांचं आहे. उपस्थित सर्व गुणीजन, थोरा मोठ्याचं श्रवण करणारे आपण श्रोते, सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवंताच्या सावता महाराजाच्या नामदेवरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. भैरवीची चाल झाली असं गृहीत धरतो. उद्याच्याला डबल म्हणा विठ्ठल जय जय.